पैशांची बचत होत नाही तर मग ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट देखील आहे। हो, महिन्याच्या स्टार्टिंगला तुमच्याकडे बऱ्याच प्रकारचे पैसे येतात, इन्कम जनरेट तुम्ही करतात, पण महिन्याच्या 10 तारखेपर्यंत किंवा महिन्याच्या अखेरीस तुमच्याकडे 1 रुपया सुद्धा शिल्लक राहत नाही, तुमच्या खिशामध्ये 10 रुपया सुद्धा राहत नाही। तर मग याचे एकमेव कारण असे आहे की तुम्ही नेहमी खर्च करतच राहतात, तुमच्या खर्चावर तुमचे नियंत्रणच राहत नाही, तुम्ही नोंदणी ठेवत नाही कोणत्या गोष्टींसाठी किती खर्च केले किती नाही केले यांसारख्या गोष्टींची तुम्ही नोंदणीच ठेवत नाही। त्यामुळे विद्यार्थी असो, नोकरी करणारा असो किंवा एक बिझनेसमॅन असो, यांसारखे सर्व जे काही लोक आहेत त्यांचे सगळ्यांचे एकच प्रश्न आहे, बचत होत नाही। तर मग तुम्हाला जर बचत करायची असेल तर मग तुम्हाला बचतीचे 6 नियम तुम्हाला फॉलो करावे लागतील। हो, ज्याच्यामध्ये पहिला नियम आहे फिक्स मंथली बजेट ठरवा। या रूल मध्ये बचतची सुरुवात एक चांगल्या प्लॅन पासून सुरू होत असते। हो, यामध्ये तुम्ही तुमचे सर्व खर्चांचा चांगल्या प्रकारे अंदाज तुम्ही घ्यायचा आहे, जसे की रूम भाडे झाले, जेवण झाले, ट्रॅव्हल, मोबाईल रिचार्ज यांसारखे जे काही सर्व खर्च आहेत त्या सर्व खर्चांवर तुम्हाला एक लिमिट ठेवायची आहे आणि ती लिमिटला तुम्ही ओलांडू नये अशी तुम्हाला प्रयत्न करायचे आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे। रूल नंबर 2, 50, 30 अँड 20 रूल्सचा वापर करा। आता हा रूल काय आहे याला समजण्यासाठी तुम्हाला मागील व्हिडिओचा हा पॉइंट तुम्हाला बघावा लागेल। आता महिन्यामध्ये तुम्ही जिथे पण पगार कमवतात, जिथे पण तुमची अर्निंग असते महिन्यामध्ये, त्याला तुम्ही 3 भागांमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, 50%, 30% आणि 20%। 50% मध्ये तुम्ही गरजेच्या गोष्टींसाठी पैसे खर्च करू शकता, जसं की घर भाडा झाले, त्यानंतर मग वीज बिल, त्यानंतर मग जेवण यांसारख्या गोष्टींमध्ये 50% भाग तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता। त्याच्यानंतर मग 30%ची जर गोष्ट केली तर 30% मध्ये तुम्ही इच्छेच्या गोष्टींसाठी खर्च करू शकता, जसं की फॅमिली ट्रिप झाले, त्यानंतर मग मूव्हीज बघायला गेले, त्यानंतर मग शॉपिंग यांसारख्या गोष्टींमध्ये 30% भाग इन्व्हेस्ट झाला पाहिजे। त्यानंतर मग लास्ट मध्ये येते 20%। आता 20% मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता, जसं की म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकतात, बँक मध्ये सेव्ह करू शकतात, अजून बऱ्याच प्रकारचे ऑप्शन आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही 20% पैसे इन्व्हेस्ट करून महिन्याच्या अखेरीस बचत करू शकता। हो, आता सपोज करा तुमचे पगार 25,000 आहे, त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही हे टेबल बघू शकता, ज्यामध्ये किती टक्क्यामध्ये कोणत्या गोष्टी आणि किती पैसे आले पाहिजे, आणि खाली अजून एक डिटेल टेबल एक्सप्लेनेशन दिलेले आहे, जे की पहिल्या टेबलचेच फुल एक्सप्लेनेशन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली समजून जाईल तुमच्या पगारच्या अकॉर्डिंग तुम्हाला कोणत्या गोष्टी किती टक्क्यांमध्ये इन्व्हेस्ट करायच्या आहेत। तर मग या रूलला जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर फॉलो केले तर मग तुमचे आर्थिक आयुष्य चांगल्या प्रकारे ऑर्गनाइज होईल। रूल नंबर 3, खर्च ट्रॅकिंग करा। आता ते कसे तर बघा, तुमचे जे काही छोटे छोटे खर्च आहेत त्यांची तुम्ही चांगल्या प्रकारे नोंदणी ठेवा, ज्यामुळे तुमचे पैसे कोणत्या ठिकाणी खर्च होत आहेत आणि कोणत्या ठिकाणी नाही खर्च होत आहेत याचे एक स्पष्ट चित्र तुम्हाला चांगल्या प्रकारे स्पष्ट होऊन जाईल, चांगल्या प्रकारे दिसेल पण। जसं की चहा झाले, स्नॅक्स झाले, त्यानंतर मग UPI थ्रू पेमेंट करणे यांसारख्या गोष्टींमध्ये आपण खरं मध्ये किती पैसे पहिले खर्च करत होतो आणि आपल्याला किती पैसे खर्च न करायला पाहिजे होते हे आपल्याला चांगल्या प्रकारे समजेल, आणि आपण आतापासून किती पैसे खर्च केले पाहिजे याची चांगल्या प्रकारे नोंद आपण याच्यामध्ये ठेवायची आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे। या ज्या काही छोट्या छोट्या बचती आहेत त्यांच्यापासून तुम्हाला फायनान्शियली ग्रोथ चांगल्या प्रकारे मिळू शकते भविष्यात। रूल नंबर 4, कॅश वर्सेस UPI। तर बघा, UPI वापरल्यामुळे आपल्याला खर्च अजिबात कळत नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे, कारण आपण स्कॅन केल्यास लगेच आपली पेमेंट त्या ठिकाणी होत असते, ज्यामुळे आपल्याला पैसे जाण्याचा काहीच आपल्याला झटका लागत नाही। पण ज्यावेळेस आपण कॅश पेमेंट करतो, रोकडा पेमेंट करतो, त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर आपले पैसे जातात, त्यामुळे आपल्या मनावर थोडाफार तरी झटका बसत असतो। यावरूनच आपण आपल्या पैशांवर चांगल्या प्रकारे नियंत्रण करायला शिकू शकतो। त्यामुळे आपण UPIचा वापर लिमिटेड ठेवला पाहिजे आणि कॅशचा वापर थोडा जास्त ठेवला तरी पाहिजे। हो, मानसिकताच्या थ्रू, ज्यामुळे आपण आपल्या पैशांवर चांगल्या प्रकारे बचत करू शकतो, नियंत्रण कंट्रोल आपण आपल्या पैशांवर ठेवू शकतो। रूल नंबर 5, 24 आवर्स रूल। आता यात काय होते माहित आहे का? तर मग बघा, यामध्ये आपण ऑनलाईन अशा प्रकारच्या वस्तूंना खरेदी करण्याचा विचार करतो ज्याची खरं मध्ये आपल्याला गरज नसते। हो, तर मग यात आपण काय केले पाहिजे तर मग बघा, ऑर्डर करण्या अगोदर 24 तास तुम्ही थांबा आणि असे विचार करा की ही वस्तू तुमच्या पाशीच आहे। त्यानंतर मग तुम्हाला आपोआप समजेल की ही वस्तू खरेदी करण्यामागे काय उद्देश आहे, आपल्याला या गोष्टीचे फायदा काय झाले आणि नुकसान काय झाले। तर मग याच्यावरून तुम्ही स्वतःच त्या ठिकाणी पाहाल की ती वस्तूची खरं मध्ये गरजच नव्हती। असे जे काही अनावश्यक खर्च आहेत ते तर तुम्ही चांगल्या प्रकारे जर टाळत गेले तर मग तुमची सेव्हिंग चांगल्या प्रकारे होईल, बचत तुमची आपोआप होईल। हो, रूल नंबर 6, ऑटो सेव्हिंग बचत।
यात तुम्ही काय करणार तर बघा, पगार मिळाल्यास तुम्ही लगेच 10 ते 20% रक्कम तुम्ही फिक्स डिपॉझिट किंवा RD किंवा SIP मध्ये ऑटो डिटेक्ट करा। याच्यासाठी तुम्ही एक वेगळे अकाउंट सुद्धा क्रिएट करू शकता, ज्यामधून पैसे काढणे थोडे कठीण झाले पाहिजे, म्हणजेच इमर्जन्सी सिच्युएशन असेल, काही कामांसाठी अर्जंट पैसे लागत असेल, त्याच्यासाठीच त्यामधून पैसे काढले गेले पाहिजे। हा अकाउंट जर तुम्ही चांगल्या प्रकारे मेंटेन केला तर मग तुम्हाला फायनान्शियली स्टेबिलिटी चांगल्या प्रकारे मिळेल आणि फ्युचरमध्ये तुम्ही ते पैसे योग्य ठिकाणी चांगल्या प्रकारे वापरू शकता। मग अशा प्रकारची बचत जर तुम्ही आजपासून जर सुरू केली तर मग तुम्हाला स्वतःवर प्राऊड होईल की मी अशा प्रकारची बचत करू शकतो। हो, तर मग बचत खरं मध्ये तुम्ही आजपासून सुरू करणे गरजेचे आहे। आजपासूनच तुम्ही बचतीसाठी सुरुवात करू शकता, कारण बचत हीच खरी श्रीमंती आहे।